हॅलो हाय नमस्कार, माझं नाव आरती. बदलापूर टू बँड्रा मी ट्रेनने प्रवास केला, त्याच्यामुळे खूप जास्त थकले होते. पण माझा मूड फ्रेश झाला कारण मी आणि माझी बहीण, भाऊजी, ग्रीवा आम्ही सगळेजण गेलो होतो महालक्ष्मी सरस या एका एक्झिबिशनमध्ये. महाराष्ट्रामधून आणि भारतामधून सुद्धा बचत गटातील महिलांनी स्वतःचा बिझनेस जो स्टार्ट केला होता त्याचं हे इन शॉर्ट एक एक्झिबिशन होतं. त्यांनी त्यांच्या क्रिएटिव्हिटीचे ते स्टॉल मांडलं होतं. एंट्री आणि डेकोरेशन तर कमाल होतंच, पण यांच्या क्रिएटिव्हिटीला सुद्धा एक सलाम. मग आम्ही गेलो फूड झोनमध्ये. व्हेज आणि नॉन व्हेज असे दोन्हीसुद्धा ऑप्शन होते आणि इतकं व्हरायटीचं जेवण होतं, बाप रे बाप. किधर से आए हो आप? कुठून? मराठी आहे की मग तुम्ही? हां, मी पण सोलापूरचीच आहे, अकलूजमधले. आम्ही इकडे साडेसात करमाळ्याच्या. हां, एकदम जवळ आहे. हां हां हां, जवळ जवळ. मासवडी आहे का? कुठून आले तुम्ही? आणि तुम्ही बनवलेले सगळे पदार्थ आहेत का? तरी तुम्ही कुठून आले? पुण्यावरून आले आणि हे सगळं तुम्ही बनवलं आहे? तुमची जरा टीम असेल ना मोठी. खूप छान आणि टेस्टी दिसतंय जेवण. आता आमची टीम आल्यावर आम्ही घेऊ जेवायला थोडं थोडं. हॅलो करा जरा व्हिडिओमध्ये. मी ट्रेनने प्रवास करून आले होते, त्यामुळे मी जास्त दमले होते आणि इतक्या वेगवेगळ्या प्रकाराचं जेवण बघून मला जास्त भूक लागली होती. मग मी डायरेक्टली गेले नॉनव्हेज साईडला, जिथे मला काळ्या मसाल्यातलं चिकन प्लेट मिळाली होती आणि इतकी छान टेस्टी काळ्या मसाल्यातलं चिकन आणि बाजरीची भाकरी, राईस, त्यावरती टोमॅटो वगैरे सुद्धा सगळं दिलं होतं. इतकी स्वादिष्ट प्लेट मी ह्याच्या आधी कधीच खाल्ली नव्हती. मला खूप जास्त आवडली. आणि त्याचबरोबर माझी मोठी बहीण ती प्युअर व्हेज असल्यामुळे तिने व्हेज प्लेट घेतली होती आणि व्हेजसुद्धा जेवण खूप म्हणजे खूप जास्त टेस्टी होतं, कारण मी तेही सगळं जेवण टेस्ट करून पाहिलं होतं. आणि त्यानंतर आम्ही छानसा छोटा मॅजिक शो पाहिला आणि एका सुंदर गाण्याने दिवसाचा एंड केला. व्लॉग आवडला असेल तर नक्कीच मला फॉलो करा. भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.